नमस्कार, कसे आहात सगळे। आज आपण एक शेवग्याच्या पानांची भाजीची रेसिपी बघणार आहे। ही भाजी खरं तर मृग नक्षत्राच्या सुरुवातीला म्हणजेच पावसाची जेव्हा सुरुवात होते तेव्हाच ही भाजी खाल्ली जाते। पावसाचं स्वागत करतो आपण ही भाजी खाऊन। कोल्हापूर किंवा आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये तर आवर्जून ही भाजी केली जाते। अजूनही आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून ही भाजी खात आलोय मृग नक्षत्राच्या सुरुवातीला। या भाजीमध्ये कॅल्शियम आणि लोह भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आवर्जून ही भाजी खा। चला तर रेसिपीकडे वळूया। यासाठी आपल्याला शेवग्याची कोवळी पानं लागणार आहेत। तर पानं काढून आपल्याला आदल्या दिवशी कापडामध्ये गुंडाळून ठेवायचे आहेत रात्रभर, जेणेकरून पानं देठापासून आपोआप सुटली जातात। आणि कढईमध्ये पाणी गरम करायचे, त्याच्यामध्ये पाणी उकळल्यानंतर ही पानं टाकायचे आणि एक 15 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची। पानं शिजतात ती लगेच, कोवळी असतात त्यामुळे। शिजल्यानंतर आपल्याला ते पाणी चाळणीवरती ओतून पाणी बाजूला निघतं आणि ती पानं थोडीशी पिळून काढायची। त्यातलं पाणी सगळंच काढून टाकायचं आहे आपल्याला। आणि नंतर एका दुसऱ्या कढईमध्ये तेल घालायचे आणि थोडासा जास्त कांदा लागतो या भाजीला, म्हणजे चव छान येते। लोखंडाच्या कढईमध्ये केला तर अतिशय चव छानच येते। कांदा परतून घ्यायचा आहे चांगला। कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा हिंग, लाल तिखट, हळद असं घालायचं आहे। आणि आता आपण ही जी भाजी शिजवून घेतलेली आहे ती थोडी सोडवून टाकली, कारण ती अशी लगदा होतो त्याचा। यामध्ये थोडीशी तुरीची डाळसुद्धा घातली तर अतिशय चव छान येते। तुरीची डाळ थोडीशी भिजवून ठेवायची आहे आधी। मुगाची डाळ घालणार असाल तर मुगाचीही घालू शकताय। डाळ घातल्यानंतर परत थोडंसं मीठ टाकलं मी आणि ओलं खोबरंही घालू शकते। थोडंसं दिसायला कोरडी दिसते कारण पाणी आपण यातलं सगळं काढलेलं आहे। थोडासा पाण्याचा हापका अजून वरून मारायचा आहे आणि एक चांगली वाफ येऊ द्यायची। चवीला अतिशय चांगली आहे ही भाजी, नक्की करून बघा। शिजवतानाचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला असल्यामुळे तो मला अपलोड नाही करता आला। याच्यामध्ये जे देठं येत आहेत मध्ये ती थोडी काढायची आहेत बाजूला। ही पानांचीच भाजी असते, देठं शक्यतो शिजत नाहीत, त्यामुळे पानं फक्त ठेवून देठं ऑलरेडी काढलेली असतात, पण तरी छोटी छोटी देठं असतात ती मध्ये काढू शकता तुम्ही। तयार झाल्यानंतर ही भाजी अशी दिसते। कशी झाली आहे ते सांगायला विसरू नका। लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।